डिझोल्युशनचा पेज नंबर 218 वरील सॉल्व करून दिलेला प्रॉब्लेम नंबर 3. राजू अँड संजू आर पार्टनर्स sharing profits and losses equally. They decided to dissolve the firm on 31st March 2019. The balance sheet of the firm on 31st March 2019 was as under. 31 मार्च 2019 ची बॅलन्स शीट दिलेली आहे. असेटला कॅश आहे, त्यामुळे आपण कॅश अकाउंट ओपन करणार. काय काय विचारले बघा. पास नेसेसरी जर्नल एंट्रीज अँड राईट अप रिअलायझेशन अकाउंट अँड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आपल्याला कॅश अकाउंट इथं विचारलेला नाही, तरी पण इथं वर्किंग नोट म्हणून कॅश अकाउंट ओपन केलेलं आहे. रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि जर्नल एंट्री हे आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत. तर ॲट ए टाईम आपण पोस्टिंग आणि जर्नल एंट्री बघूया. तर आता कॅश अकाउंट आहे म्हणजे कॅश अकाउंट आपण ओपन करणार. मग कॅश अकाउंटच्या डेबिटला आपण टू बॅलन्स ब्रॉड डाऊन असा त्याचा इफेक्ट दाखवत असतो. पण ह्या बॅलन्स ब्रॉड डाऊनची एंट्री कधीही केली जात नाही, त्यामुळे त्याची जर्नल एंट्री पास होत नाही. त्याच्यानंतर राहिलेल्या ज्या काही असेट आहेत त्या रिअलायझेशनला आपण ट्रान्सफर करत असतो. मग रिअलायझेशनच्या डेबिटला आपण टू सन्ड्री असेट्स या हेडिंग अंडर सगळ्या असेट घेतो. सगळ्या अमाऊंट इनरला आल्या, टोटल त्याची आउटरला आली. मग ह्याची जर्नल एंट्री करताना काय होणार, रिअलायझेशन अकाउंट डेबिट पडणार आणि ईच असेट अकाउंट क्रेडिट पडणार आहे. प्रत्येक असेट्सचं नाव आलं पाहिजे. रिअलायझेशन अकाउंट डेबिटला 66,000 येणार. रिअलायझेशन अकाउंट डेबिट 66,000 आणि प्रत्येक असेट्सचं अकाउंट इथं क्रेडिट पडणार आहे. बिईंग सन्ड्री असेट्स ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. इथं डेट कॉलममध्ये बॅलन्स शीटची डेट घ्यायची बघा. सुरुवातीला 31/3/2019 लिहायची, तर पुस्तकात राहिलेली लिहायची. 31/3/2019 ही डेट टाकायची आणि मग 1, 2, 3 नंबर खाली लिहित जायचं आहे. त्यानंतर आपण लायबिलिटी साईड पोस्टिंगला घेत असतो. तर आता पहिल्यांदा कॅपिटलचे बॅलन्स आपण ट्रान्सफर करूया. कॅपिटलचं दोघांचा बॅलन्स किती आहे, 20 आणि 24,000. मग कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 20,000 आणि 24,000 हे ट्रान्सफर झाले. त्यानंतर रिझर्व्ह फंड आहे. रिझर्व्ह फंड हा पार्टनर्सना वाटायचा असतो त्यांच्या प्रॉफिट लॉसच्या रेशोमध्ये. प्रॉफिट लॉसचा रेशो आपल्याला इक्वल सांगितला आहे. इफेक्ट होणार कुठं, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिझर्व्ह फंड. आता लायबिलिटीला दिले जनरल रिझर्व्ह फंड आणि इथं दिले जनरल रिझर्व्ह. ते करेक्शन करा. 8,000 अमाऊंट आहे, दोघांना इक्वल म्हणजे 4,000 रुपये आले. मग आता त्याची एंट्री पास करावी लागेल. बाय म्हणून काय लिहिले, रिझर्व्ह फंड लिहिले, तो अकाउंट डेबिट पडणार आणि दोन्ही पार्टनर्सचा कॅपिटल अकाउंट क्रेडिट पडणार. रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट 8,000 टू राजीव्स कॅपिटल अकाउंट 4,000 टू संजीव्स कॅपिटल अकाउंट 4,000 बिईंग रिझर्व्ह फंड ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. रिझर्व्ह फंड झाला. आता राहिलं काय, क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल ह्या दोन थर्ड पार्टी लायबिलिटी आहेत. रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला बाय सन्ड्री लायबिलिटीज म्हणून ह्या दोन्ही लायबिलिटी ट्रान्सफर झाल्या, टोटल आउटरला आली. तर याची एंट्री करताना हे दोन्ही अकाउंट डेबिट पडणार. सन्ड्री लायबिलिटी अकाउंट डेबिट असं म्हणायचं नाही, तर क्रेडिटर्स अकाउंट डेबिट, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. बघा, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट बिईंग सन्ड्री लायबिलिटीज ट्रान्सफर्ड टू रिअलायझेशन अकाउंट. दोन्ही अमाऊंट दोन्हीची टोटल क्रेडिट साईडला. आता बॅलन्स शीट आपली सगळी ट्रान्सफर करून झालेली आहे. आता असेट काय सांगितले बघा. द असेट्स रिअलाइज्ड ॲज अंडर स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल ह्या 3 असेट काय झाल्या, रिअलाइज झाल्या. तिन्ही असेट विकून पैसे मिळणार आहेत. रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला बाय कॅश, स्टॉक, डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल तिन्ही अमाऊंट इनरला आल्या, टोटल आउटरला. आता रिअलायझेशनच्या क्रेडिटला कॅश आहे, मग कॅशच्या डेबिटला टू रिअलायझेशन डबल इफेक्ट. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन 36,980 एंट्री पास करायला लागेल. कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. बघा एंट्री, कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट 36,980 बिईंग असेट्स रिअलाइज्ड. त्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये दिलं आहे काय, संजीव ॲग्री टू टेक ओव्हर द बिल्डिंग फॉर ₹18,000 अँड राजू ॲग्री टू टेक ओव्हर फर्निचर फॉर ₹5,400. 2 असेट्स 2 पार्टनर्सने घेतलेले आहेत. संजीवनं काय घेतलं, बिल्डिंग घेतलेलं आहे. म्हणजे रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय संजीव्स कॅपिटल अकाउंट बिल्डिंग घेतलं आणि बाय राजीव्स कॅपिटल अकाउंट फर्निचर घेतलं. आता रिअलायझेशनच्या क्रेडिटला कॅपिटल आहे, मग कॅपिटलच्या डेबिटला टू रिअलायझेशन. मग राजीवच्या कॉलममध्ये किती येणार आपल्या
5,400 आणि संजीवच्या कॉलममध्ये 18,000. संजीवच्या कॉलममध्ये 18,000. आता एंट्र्या पास कराव्या लागणार. संजीव्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. बघा, संजीव्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट 18,000 बिइंग बिल्डिंग टेकन ओव्हर बाय संजीव. आणि राजीवनं घेतलं ते राजूज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन बिइंग फर्निचर टेकन ओव्हर बाय राजू. राजूने किती घेतले? 5,400ला. या पद्धतीनं जर्नल एंट्री पास करायला लागेल. कोणती असेट घेतली ते लिहायचं आणि टेकन ओव्हर बाय पार्टनरचं नाव. बिल्डिंग टेकन ओव्हर बाय संजीव आणि फर्निचर टेकन ओव्हर बाय राजू. त्यानंतर प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे? द रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाऊंटेड टू ₹600. रिअलायझेशनचा खर्च 600 रुपये आला. पैसे आपल्याकडून जाणार, मग आपण डेबिट साईडला इफेक्ट दाखवणार टू कॅश अकाउंट 600 म्हणून. डबल इफेक्ट कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिअलायझेशन 600 रुपये. एंट्री काय पास होणार आहे? रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बघा, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 600 रुपये पेड केले. बिइंग रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड. आता प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं सगळं आपल्याला संपलेलं आहे. आता इथं थर्ड पार्टी लायबिलिटी, क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल. पण प्रॉब्लेममध्ये काहीही सांगितलेलं नव्हतं पेमेंट केलं म्हणून. पण ते पेमेंट आपण स्वतः पेड करायचं असतं म्हणून त्याचे पैसे जाणार, खर्च होणार. खर्च म्हणलं की रिअलायझेशनच्या डेबिटला टू कॅश अकाउंट. क्रेडिटर्सचे 12,800 आणि बिल्स पेएबल एका पुढे गेले, हे इथं खाली बिल्स पेचे. बिल्स पेएबलचे 7,200 असे टोटल 20,000. मग डबल इफेक्ट कुठं जाणार? कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट 20,000 असा त्याचा इफेक्ट आला. मग ह्याची एंट्री पास करावी लागणार. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बघा, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 20,000. कशाचं पेमेंट केलं? तर सन्ड्री लायबिलिटी किंवा थर्ड पार्टी लायबिलिटी पेड केलेले आहेत. सगळं देणं देऊन झालं. आता आपल्याला अकाउंट क्लोज करावे लागतील. पहिल्यांदा रिअलायझेशन अकाउंट क्लोज करायचा. डेबिट साईड जास्त, टोटल दोन्हीकडं मांडली. क्रेडिटला फरक येणार आहे 6,220. तो फरक पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचा. त्याच्याखाली 2 पार्टनरची नावं इक्वल रेशो आहे, म्हणजे ह्या अमाऊंटच्या 6च्या निम्मे 3, ह्या 2च्या निम्मे 1 आणि 0 असा इथं लॉस डिस्ट्रीब्यूट झाला. याचा डबल इफेक्ट रिअलायझेशनच्या क्रेडिटला कॅपिटल आहे, कॅपिटलच्या डेबिटला टू रिअलायझेशन. दोघांच्या कॉलममध्ये अमाऊंट आली 3,110, 3,110. याची जर्नल एंट्री पास करावी लागणार आहे. आता इथं दोन्ही पार्टनर्सचा कॅपिटल अकाउंट डेबिट पडणार आणि रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट पडणार आहे. बघा, राजीव्स कॅपिटल अकाउंट डेबिट, संजीव्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन 3,110, 3,110 दोन्हींची टोटल 6,220 झाली. त्यानंतर आपण कॅपिटल अकाउंट क्लोज करणार. आता कॅपिटलला बघितलं तर दोघांच्या पण क्रेडिट साईड जास्त आहेत, ती टोटल दोन्हीकडे मांडली. मग डेबिटला फरक आला. राजीवच्या कॉलममध्ये 15,490, संजीवच्या कॉलममध्ये 6,890. तो फरक आपण कॅश अकाउंटला ट्रान्सफर करायचा असतो. तेवढे पैसे त्यांना पेड करायचे असतात. अकाउंट त्यांचं बंद होतं. कॅपिटलच्या डेबिटला कॅश आहे, मग कॅशच्या क्रेडिटला कॅपिटल. राजीवचं कॅपिटल 15,490, संजीवचं कॅपिटल 6,890 झालं. आणि या ठिकाणी आपला कॅश अकाउंट क्लोज होतो. पण याची जर्नल एंट्री न विसरता करायची. इथं कॅश अकाउंट क्रेडिट पडणार आणि राजीव आणि संजीवचं दोघांचं कॅपिटल अकाउंट आहे ते डेबिट पडणार आहे. त्यामुळे लास्ट एंट्री राजीव्स कॅपिटल अकाउंट डेबिट, संजीव्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट दोन्हीची टोटल क्रेडिट कॉलममध्ये येईल. बिइंग फायनल सेटलमेंट मेड असं लिहिलं तरी चालेल, किंवा टू कॅश म्हणजे फर्ममधून पैसे गेले. बिइंग कॅश पेड टू पार्टनर्स ॲज फायनल सेटलमेंट या पद्धतीनं नॅरेशन लिहिलं तरी चालू शकते. हा पण प्रॉब्लेम बुकमध्ये बघा आणि सॉल्व करा.